सतीश आडवळे. सतीश हाडवळे सर आहेत. काय सांगाल, काल तुम्ही सगळं पाहिलं? साहेब, मला पहिल्यांदा असं सांगायचं आहे की हे चांगले मुरब्बी राजकारणी लोक आहेत. यांनी मुळात म्हणजे मैत्रीतला वाद, त्यावेळेस मित्र होते आणि मैत्रीची एक व्याख्या अशी असते का मैत्रीत ज्यावेळेस तुम्ही एकत्र मित्र असता त्यावेळेस तुम्ही काय केलेलं आहे हे तुम्ही ज्यावेळेस तुम्ही सोबत नसता त्यावेळेस सांगायचं नसतं. हा तुमचा वैयक्तिक वाद आहे, तुम्ही तो वैयक्तिकच ठेवायला पाहिजे होता. आणि हे असं सांगून आणि बदनामी करून मला तरी वाटत नाही असं काही होईल, फरक पडेल काय त्यांनी. पंकज कंसे दिसतोय तसा नाहीये, खूप चलाक आहे. आता हे त्यांनी अनुभवले, परंतु मग आता ते जर चालाक असतील तर मग बाकीचे पण तसेच असतील ना. चालाकासोबत चालाकच राहावं लागेल. समजा बुवा तो काही उलटापालटा वागला असेल, तुम्ही ज्यावेळेस त्यांच्याकडून काहीतरी अपेक्षा ठेवली असेल किंवा तुम्हाला काही भेटलं असेल, नंतर तुम्हाला काही भेटत नसेल म्हणून तुम्हाला तो आता चालाक वाटत असेल. म्हणजे ते तर म्हणले, मी तर कोणतीही अपेक्षा न करता मदत केली, अतुल शेटकडे गेलो, त्यांची काही प्रकरणं मंजूर केली. आता बघा, मी त्याच्याचमुळे बोललो का त्यांनी त्यांचा वैयक्तिक जो वाद आहे हा चव्हाट्यावरती मांडायला नको होता. आता धड त्यांनी आपल्याला पण सांगितलं नाही, पंकज शेट पण बोलले नाही आणि जयसिंग शेट पण बोलले नाही का आमच्यात असा वाद झालेला आहे. त्याच्यामुळं वैयक्तिक त्यांचा अंतर्गत काय झालेलं आहे हे आपल्याला मुळात माहीतच नाही, म्हणून त्यांनी बाहेर वाद नको काढायला होता तो. मग आता त्यांनी काढलाय, मग आता शेवटी जनता तेवढी हुशार आहे साहेब. आता बघतोय आपण की पंकज शेट सध्या काम करत असताना, युवकांमध्ये काम करत असताना ध्येय धोरणं घेऊन चाललेला माणूस आहे तो. भले त्याचं वैयक्तिक वाद असेल किंवा तो वैयक्तिक जीवनात तो काय करत असेल, आम्हाला याच्याशी काही घेणदेण नाही. परंतु झेडपी गटाच्या दृष्टीने तो जो पाऊल उचलतोय किंवा त्याच्याकडे जी विकासाची धोरणं आहेत ती आम्हाला 100% पटतात. बाकी त्याच्या वैयक्तिक जीवनाशी आम्हाला काही घेणदेणं नाही. जयसिंग आवटेंना काय सल्ला द्याल? बघा, जयसिंग दादा तसं तर आमचे मित्रच आहेत आणि म्हणजे एकमेकांचे आम्ही स्नेही आहेत. सल्ला देण्याइतपत मी त्यांना एवढा मोठा नाही, परंतु राजकारणात हे अंतर्गत वाद नसावेत असं मला वाटतं. कसे पत्रकार साहेब, आरोप प्रत्यारोप हे होत असतात. राजकारण हे विकासाचं असावं, आरोप प्रत्यारोपाचं नसावं. जे पंकज भाऊ आत्ता जे विकासाचं राजकारण आणि सर्व आपल्यापेक्षा जी मोठाली माणसं आहेत राजकारणामध्ये मुरब्बी, ह्या सगळ्यांची एकत्र मोठ बांधून जे त्यांनी आता विकासाचं नवीन राजकारण होऊ घातली, ह्या राजकारणाला सर्व तरुणांचा आपण काय म्हणतो त्याला सपोर्ट आहे. आणि ह्या सपोर्टला म्हणजे आपण ज्या सर्व या लोकांनी ज्या पंकज भाऊला जी साथ दिलेली, ही जी साथ दिलेली हे या लोकांना असं वाटतंय का आता आपलं राजकारण थोडं मागं पडन. कारण कसं असते, वैयक्तिक द्वेषाचं राजकारण आणि समाजकारणाचं राजकारण हे फार वेगळं आहे. आणि जे वैयक्तिक द्वेषाचं राजकारण करतात ही लोक कालांतराने राजकारणामध्ये ही मागं पडतात. ज्या लोकांना राजकारण करायचे त्यांनी समाजहिताचं आणि समाजकारणाचं राजकारण करावं. वैयक्तिक द्वेषाचं राजकारण करणारी माणसं ही राजकारणात कधीही सक्सेस होत नाहीत. हा आत्तापर्यंतचा इतिहास आहे. का त्यांचा द्वेष निर्माण झाला असेल, काय सांगाल? कसं असतं पत्रकार साहेब, प्रत्येक माणूस हा कोणताही म्हणजे तुम्ही व्यवसायात कोणाला मदत केली, तुम्ही मित्र आहेत. मला सांगा, समजा जर आता आईनी पोराच्या म्हणजे समजा दूध भात बनवला, दूध भाताचा काला केला, आईचं काम असतं तोंडापर्यंत न्यायचं, परंतु तोंडात नेल्यानंतर बाळाने ते चावलं पाहिजे. जे बाळ चावितं ते सुदृढ होतं. म्हणजे पंकज शेटला हे म्हणतात आम्ही व्यवसायात मदत केली. व्यवसायात जरी पंकज शेटला मदत केली असेल, पण तो व्यवसाय सुस्थितीत ठेवण्याचं आणि त्या व्यवसायाचं योग्य नियोजन करण्याचं काम पंकज शेटने केलं, म्हणून ते आज त्या व्यवसायामध्ये त्यांच्या व्यवसायात ते स्टेबल आहेत किंवा त्या एका व्यवसायाच्या उच्च स्तरावरती आहेत. ह्या उच्च स्तरावरती ते त्यांच्या नियोजनामुळे, त्यांच्या सगळ्या म्हणजे त्यांची जी काम करायची पद्धती त्याच्यामुळे. म्हणजे समजा त्यांनी मदत केली असेल, पंकज शेट असं कधीच त्यांना म्हणले नाही तुम्ही आम्हाला मदत नाही केली, का पंकज शेट कुठं म्हणले त्यांनी आम्हाला मदत नाही केली. मग आता हे बोलायचं कारण काय? आता कसं असते, प्रत्येकाची राजकीय पोळी भाजण्यासाठी प्रत्येकाला या गोष्टी कराव्या लागतात पत्रकार साहेब. आता जयसिंग शेट आणि पंकज शेट हे मित्र होते, हे सगळ्या गावाला माहिती. मग मित्र कमी कोणचे जास्त झालेत द्वेषापायी. आता तर पंकज शेट बरोबर जेवढे जुने मित्रमंडळी होते तेवढे, इव्हन तुम्हाला सांगतो त्यांचे शालेय जीवनापासूनचे मित्र आता या राजकारणामध्ये सक्रिय, बालपणापासूनचे. तर म्हणाले मित्र कोणच नाही त्यांचा तर राहिला. आता जे बोलणाऱ्यांची तोंड आपण काही थांबू शकत नाही. परंतु तुम्ही आत्ताही चला, पंकज शेटच्या म्हणजे इथे शालेय जीवनापासूनचे सगळे मित्रपरिवार आज त्यांच्यासाठी सगळं कामधंदा सोडून त्यांच्याबरोबर आहे. आज मी तुम्हाला सांगतो, माझ्या मागे जवळजवळ 30-35 गायांचा व्यवसाय, मी दूध व्यवसाय करणारा माणूस. मी कधीही राजकारणामध्ये तुम्ही आत्तापर्यंत आम्ही कधीच नाही मध्ये आलो. परंतु पंकज शेट हा आमचा अतिशय जीवाचा शालेय जीवनातला मित्र.
त्याच्यानंतर बुवा त्यांच्याकडे विकासाची एक मस्त हे म्हणजे विजन आहे आणि हे विजन पाहून आम्ही त्यांच्याबरोबर आहे आत्ता. हे असं व्यक्तिगत राजकारण, द्वेषाचं राजकारण हे फार चुकीचं आहे. आम्ही जयसिंग शेठ हे गावात त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीचं राजकारण केलं, परंतु तुमचा वैयक्तिक वाद हा चव्हाट्यावर आणायचा नसतो. मैत्रीमध्ये तुम्ही दोघांनी काय केलं हे समाजाला कधीच सांगायचं नसतं. याला मैत्री खरी मानतात. मैत्री खरी ही असती का तुम्ही दोन मित्रांमध्ये काय केलं हे कधीच तुमच्यात वाद जरी झाला तरी हे कधीही समाजासमोर आणायचं नसतं. याला मैत्री मानतात. मग आता ही मैत्री कोणत्या मार्गावर आहे मैत्री? आता ही ज्याची त्याची. पंकज शेठ तर त्या दोघांमध्ये काय झालंय, पंकज शेठ आतापर्यंत कुठं काही बोललेले नाहीत, परंतु ज्या माणसाने ज्याला जे भांडवल करायचे ते त्यांनी त्याचं केलेलं आहे आणि हे भांडवल योग्य नाही आहे सगळ्या लोकांना कळते. आता काल बाईट दिल्यानंतर त्याच्यावरती काय प्रतिक्रिया आहे तुम्ही पाहिल्यात. तुमच्या आता तुम्हाला सगळ्या कमेंट तर वाचता येतात, तुम्ही पाहताय. एक कमेंट आहे असं त्यांचं म्हणणे समोर. कसं असते, बोलणाऱ्याची तोंड नाही धरता येते, बोलणाऱ्याची तोंड धरता येते नाही आणि जे आहे ते सगळे समाजासमोर आहे. हो, काय होईल? निवडून कोण येईल? निवडून 100% विकासाचं आणि समाजकारणाचं राजकारण ज्यांच्या डोक्यात आहे, पंकज भाऊ कंसे यांच्या सौभाग्यवती स्मिताताई पंकज कंसे ह्याच निवडून येणार आहेत. आणि ही काळ्या दगडावरची सफेद रेष आहे साहेब, ही तरुणांनी हातात आणि सामान्यांनी हातात घेतलेली निवडणुकी. कोणाच्या दबावाला बळी पडून किंवा कोणी सांगते म्हणून ही नाही, तर तुम्हाला सांगतो लोकांनी हातात घेतलेली निवडणुकी. कसं असते, आता कोणी बोलणारी काही बोलतील, पण 100% स्मिता पंकज कंसे ह्याच विजयी होणार.